नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे टॉपचे प्रश्न आणि ते टॉपचे प्रश्न सेकंदात कसे सोडवायचे याची ट्रिक या स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। आजचा टॉपिक आपला या ठिकाणी आहे कुठल्याही संख्येचं, कुठल्याही पूर्णवर्ग संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं, सेकंदात वर्गमूळ कसं काढायचं याची ट्रिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो। पाहूयात या ठिकाणी उदाहरण, वर्गमुळात 1089 बरोबर किती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्ग पाठ आहेत कुठपर्यंत, 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ आहेत, म्हणजे 3 अंकी 3 डिजिट्स पूर्ण वर्ग संख्या आपल्याला माहिती आहेत, परंतु 4 डिजिट मध्ये या ठिकाणी त्याचं वर्गमूळ कसं काढायचं, सेकंदात कसं काढायचं याची ट्रिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूयात या ठिकाणी 1089 या संख्येचं वर्गमूळ किती। विद्यार्थी मित्रांनो, वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला अगोदर वर्ग पाठ असणे गरजेचे आहेत। किमान 10 पर्यंतच्या संख्येचे वर्ग तुम्हाला पाठ असावेत, परंतु या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही 30 पर्यंतचे वर्ग या ठिकाणी तोंडपाठ करा, म्हणजे या ठिकाणी कुठलेही उदाहरण तुम्हाला सहज सोडवता येईल। पाहूयात या ठिकाणी उदाहरण 1089। विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, ही संख्या अगोदर लिहा 1089। स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात, ट्रिक समजावून घेऊयात। ट्रिकचा सराव झाला की तुम्ही सेकंदामध्ये उत्तर काढणार आहात। पहा या ठिकाणी काय करायचं, सुरुवातीचे 2 अंक त्याचा एक गट करायचा, 2 डिजिट्स अगोदर घ्यायचे आहेत, लक्षात घ्या। मग 2 डिजिट घेतल्यानंतर 2 अंक घेतल्यानंतर या ठिकाणी 89 ही संख्या आहे। या ठिकाणी या 89 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे पहा। कोणता आहे मित्रांनो, 9 आहे, लक्षात घ्या। कोणता आहे, 9। आता काय करायचं आहे, 1 ते 10 पर्यंत जे आपण वर्ग लिहिलेले आहेत किंवा जे वर्ग संख्या आहेत याच्यामध्ये वर्ग असणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी 9 कोणत्या ठिकाणी आहे ते पाहायचं। या ठिकाणी पहा, या ठिकाणी 3 चा वर्ग 9, म्हणजे इथं एकक स्थानचा अंक 9 आहे, इथं पण एकक स्थानचा अंक काय आहे, 9 आहे। मग या ठिकाणी याचं वर्गमूळ लिहून टाका, किती आहे, 3। नंतर या ठिकाणी किती वर्गमूळ आहे, 7। लक्षात घ्या, एकक स्थानी 9 अंक असणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत, एकतर 9 किंवा 49। लक्षात घ्या, आपण काय केलं, या 9चं पण वर्गमूळ घेतलं 3, आणि या ठिकाणी या 9चं 49चं वर्गमूळ किती घेतलं, 7। 3 किंवा 7 हे 2 अंक या ठिकाणी घेऊन ठेवायचे आहेत। पुढे काय करायचंय ते पहा, नंतरची उरलेली संख्या किती आहे, 10 आहे। किती आहे, 10। आता काय करायचं मित्रांनो, बघा या ठिकाणी 10च्या अलीकडील म्हणजे 10 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर 10 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे मित्रांनो, 9 आहे। मग मी या ठिकाणी 9 लिहिलं आणि परत काय करायचं आहे, या 9चं वर्गमूळ काढायचंय, म्हणजे वर्गमुळात 9चं वर्गमूळ किती आलं, 3। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का, काय केलं सुरुवातीला पहा, या ठिकाणी त्या संख्येचे सुरुवातीचे 2 अंक घेतले, 2 अंकामध्ये एकक स्थानी असणारा अंक या ठिकाणी कोणत्या पूर्ण वर्ग संख्येमध्ये आहे ते पाहायचंय। इथं 9 आहे, इथं 49 आहे, यांचं वर्गमूळ घ्या, इथं 3 आहे, इथं 7 आहे। 3 किंवा 7 हे आपण घेतलेलं। आता दोन्हीपैकी कोणता अंक फायनल आहे हे आपल्याला या ठिकाणी पुढे फायनल करायचं आहे, पहा। मग पहा या ठिकाणी नंतर काय केलं, पाठीमागील संख्या 10 आहे, 10च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या आपण घेतली किती, 9, त्याचं वर्गमूळ काढलं 3। आता काय करायचंय, हे जे वर्गमूळ आलेले आहेत 3, या 3च्या पुढील क्रमवार संख्या सांगा, किती आहे, 4। याचा गुणाकार करायचा, काय करायचा, गुणाकार, सोपं आहे। 3 चौक किती आलं, 12। आता पहा या ठिकाणी पुढे काय करायचं, या ठिकाणी ही संख्या किती अंकी आहे, 2 अंकी आहे, किती आहे सांगा, या ठिकाणी 10। हे 10 इथं लिहा आणि ह्या दोन्हींची तुलना करा, लहान कोणते आणि मोठे कोणते, तर या ठिकाणी आपल्याला 12 मोठे आहेत। 10 हे 12 पेक्षा, म्हणजे ह्या गुणाकारापेक्षा 10 हे कसे आहेत, लहान आहेत। म्हणून या ठिकाणी आपल्याला वरील ज्या संख्या आहेत 2, यातली लहान संख्या घ्यायची, म्हणजे कोणती संख्या घेणार मी, 3। म्हणजेच या ठिकाणी हे 3 इथं लिहून टाका आणि या ठिकाणी हे जे वर्गमूळ आलेलं आहे हे वर्गमूळ त्याच्या अलीकडे लिहून टाका। या ठिकाणी आपलं वर्गमूळ तयार झालं 33, म्हणजे 1089चं वर्गमूळ किती आहे, 33। परत एकदा या ठिकाणी रिवाइज करतो, एक उदाहरण या ठिकाणी सोडून दिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही, पण 2-3 उदाहरणं ज्यावेळेस आपण घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल, क्लिअर।
पहा 10 या ठिकाणी 1089 आहे, 2 डिजिट घेतले 89, त्याचा एकक स्थानचा अंक 9 आहे, एकक स्थान 9 असणार, 9 अंक असणारी पूर्ण वर्ग संख्या सांगा. इथं 9 आहे, इथे 49 आहे, त्यांचं वर्गमूळ घेतलं, याचे 3, या ठिकाणी याचं वर्गमूळ 7, 3 किंवा 7 हे अंक या ठिकाणी येतील एकक स्थानी. नंतर काय केलं, पाठीमागील उरलेली संख्या घ्या, या ठिकाणी ही जी संख्या असेल या संख्येच्या मागील पूर्ण वर्ग संख्या घ्या. 10च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या 9 आहे, या ठिकाणी त्याचं वर्गमूळ किती आलं, 3 आलं. 3च्या पुढील क्रमवार संख्या घ्या, त्यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकाराला 12. नंतर काय करा, ही जी या ठिकाणी 2 अंकी संख्या आहे, ही 2 अंकी संख्या या गुणाकारापेक्षा जर लहान आली तर लहान अंक घ्यायचा, आणि जर या गुणाकारापेक्षा इथली संख्या मोठी आली तर मोठा अंक घ्यायचा. सोपी आयडिया आहे. मग या ठिकाणी लहान आहे म्हणून तर 3 घेतलं, आणि या ठिकाणी 9चं वर्गमूळ 3, म्हणजे या ठिकाणी आपलं जे वर्गमूळ आलेलं आहे ते 33. कोणत्या संख्येचं, 1089. पहा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी लगेच घेऊ. काय आहे पुढचा प्रश्न पहा. वर्गमुळामध्ये 2116 बरोबर किती, म्हणजे 2116 याचं वर्गमूळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काढायचं आहे. तीच पद्धत, त्याच पद्धतीने जाऊयात. सुरुवातीला या ठिकाणी ही संख्या लिहून काढा 2116. सुरुवातीचे 2 अंक या ठिकाणी घेऊन टाका, किती आहे 16. आता या ठिकाणी सुरुवातीच्या 2 अंकी संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे, 6 आहे. मग या ठिकाणी 6 अंक असणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या, एकक स्थानी 6 अंक असणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या कोणत्या, या ठिकाणी किती आहे 16 आहे. परत या ठिकाणी किती आहे 36. आता चला याचं वर्गमूळ काढा डायरेक्ट. याचं वर्गमूळ किती आलं 4, आणि या 36 वर्गमूळ किती आलं 6. म्हणजे एकक स्थानी 4 किंवा 6 यापैकी अंक असला पाहिजे. कशा, कोणता अंक, या वर्गमूळ संख्येचा या ठिकाणी एकक स्थानचा अंक 6 किंवा 4 असला पाहिजे. आता या ठिकाणी तो अंक निश्चित करायचा आहे. पुढे जाऊयात. मागील राहिलेले 2 डिजिट घ्या, किती आहे 21, 21. आता पहा या ठिकाणी या 21च्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या सांगा. पाठीमागील चला, 21च्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या 21 पेक्षा लहान, 21 पेक्षा लहान 25, म्हणजे या ठिकाणी किती आली 16. लक्षात घ्या 21 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या किती आहे 16. मग या ठिकाणी मी काय केलं, या 16चं काय केलं मित्रांनो, वर्गमूळ काढलं. किती आलं 4 चोक 16, म्हणजे 4 हे त्याचं वर्गमूळ आलं. पुढे काय केलं आपण पहा, पुढे केलं होतं आपण, जे वर्गमूळ आलेलं आहे त्याच्या पुढील क्रमवार संख्या म्हणजे आपण 5 घेतली, बरोबर, आणि त्यांचा काय केला, गुणाकार केला. 4 पंचे सांगा किती झाले 20. 4 पंचे किती झाले 20. लक्षात घ्या. आता या ठिकाणी हे जे 20 आलेलं आहे ह्याची तुलना आपण ह्या संख्येशी करणार आहोत. किती आहे इथं 21. पहा मग या ठिकाणी मी 21 लिहिलं. आता मला सांगा 20 पेक्षा 21 मोठे आहेत की लहान आहेत, बिलकुल मोठे आहेत. मग या ठिकाणी हे असं लिहू आपण 20 इज लेस दॅन 21, म्हणजे 21 हे मोठे आले. लक्षात घ्या. सुरुवातीला पहिल्या उदाहरणामध्ये लहान आले होतं, गुणाकार लहान आला होता. आता या ठिकाणी गुणाकार कसा आला, मोठा आला. म्हणजे आपण संख्या कोणती घेणार विद्यार्थी मित्रांनो, मोठाच अंक घेणार. ह्या दोन्हीपैकी 4 लहान आहे, 6 मोठे आहेत. मग या ठिकाणी दिलं 6, आणि या ठिकाणी ह्या 16चं वर्गमूळ किती आलं होतं 4. हे 4 या ठिकाणी लिहून टाका. म्हणजे आपलं जे वर्गमूळ आहे ते किती आलं 46. म्हणजेच या ठिकाणी 2116चं स्क्वेअर रूट किती आलं सांगा 46. या पद्धतीनं काय केलं, या ठिकाणी परत एकदा रिवाइज करतो विद्यार्थी मित्रांनो. दिलेली संख्या त्यातले 2 अंक निवडा, सुरुवातीच्या 2 अंकाचा एक गट करा, त्याच्यानंतर एकक स्थानचा अंक पहा किती आहे, तो एकक स्थानी असणारा अंक कोणत्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी आहे तो पहा. त्या 2 संख्याचं परत वर्गमूळ घ्या. ते वर्गमूळ या ठिकाणी लिहून टाकलं. त्याच्यानंतर काय केलं, मागील 2 डिजिट असणारे किंवा 3 डिजिट किती असू द्या, पाठीमागची किती संख्या असू द्या, 4 अंकी असेल, 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी या संख्येच्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या लिहिल्या. या ठिकाणी 16 लिहिली, त्याच्यानंतर 16चं वर्गमूळ काढलं 4. त्याच्या पुढची क्रमवार संख्या घेतली, त्याचा गुणाकार केला. आलेला गुणाकार हा त्या संख्येशी म्हणजे या संख्येशी आपण तुलना केली. लहान आला असेल तर यातली लहान संख्या घ्या, आणि मोठा आला असेल तर यातली मोठी संख्या घ्या. ती संख्या ठिकाणी लिहिली. नंतर ही वर्गमूळ असणारी संख्या ठिकाणी लिहून टाका. म्हणजे या ठिकाणी आपलं काय येईल वर्गमूळ येईल. पुढचं उदाहरण लगेचच पहा. पुढचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वर्गमुळात 5184 बरोबर
किती 5184चं वर्गमूळ आपल्याला तोंडी काढायचं आहे। स्टेप बाय स्टेप जाऊयात। संख्या या ठिकाणी लिहा 5184 लिहिलं। नंतर सुरुवातीच्या 2 अंकी संख्येचं गट या ठिकाणी आपण करूयात। उजवीकडनं 84 या ठिकाणी आला। आता काय करायचं, 84चं एकक स्थान किती आहे 4। मग आता काय करायचं, ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत आपल्या त्या पूर्ण वर्ग संख्येमध्ये एकक स्थानी 4 असणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या शोधा। मग या ठिकाणी किती आहे, इथं 4 म्हणजे त्याचं वर्गमूळ किती आलं 2। परत या ठिकाणी खाली या, इथं 64 आहे, कितीचा वर्ग आहे 8चा। मग 2 किंवा 8 यापैकी एकक स्थानचा अंक येणार आहे। पुढे जाऊयात। मागील संख्या सांगा किती आहे 51 आणि 51च्या अलीकडची किंवा 51 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 7चा वर्ग म्हणजे 49। मग या ठिकाणी लिहा 49, याचं वर्गमूळ आलं 7। आता पुढे काय केलं होतं आपण, जे वर्गमूळ आलं त्याच्या पुढील क्रमवार संख्या लगेच या ठिकाणी घेतली होती। 7च्या पुढील क्रमवार संख्या 8, या दोन्हींचा केला गुणाकार, 7 8 56। आता तुलना करा, या ठिकाणी किती आहे दुसरी 2 अंकी संख्या किती आहे 51। आता हे 51 56 पेक्षा लहान की मोठे एवढाच प्रश्न विचारायचा। जर उत्तर लहान आलं तर यातली लहान संख्या घ्या, जर उत्तर मोठं आलं तर यातली मोठी संख्या घ्या। मग 56 पेक्षा 51 हे कसे आहेत लहान आहेत, म्हणून या ठिकाणी आपण एकक स्थानचा अंक कोणता घेणार आहोत 2 घेणार आहोत। मग या ठिकाणी लिहा 2 आणि या ठिकाणचं वर्गमूळ किती आहे 7। या ठिकाणी आपली संख्या मिळाली कोणती 72, म्हणजे 5184चं स्क्वेअर रूट किती आलं 72 आलं, 72 आलं। पाहूयात पुढचं एक उदाहरण। पहा हे पुढचं उदाहरण, 6724चं वर्गमूळ किती, म्हणजे वर्गमुळात 6724 बरोबर किती। काय करायचंय, संख्या लिहून घ्या 6724, 2 चे गट तयार करा। सुरुवातीचा 24चा एक गट झाला आणि राहिलेल्या संख्येचा एक गट झाला। आता जो या ठिकाणी पहिला गट आहे 24, याचा एकक स्थानचा अंक किती आहे मित्रांनो 4 आहे। मग 4 एकक स्थान असणारी पूर्ण वर्ग संख्या इथे शोधायची आहे। या ठिकाणी 2चा वर्ग 4 दिसतोय आणि परत खाली 8चा वर्ग 64 दिसतोय, म्हणजेच या ठिकाणी ह्या 4चं वर्गमूळ 2 लिहा आणि ह्या 64चं वर्गमूळ किती लिहा 8 लिहा। म्हणजे एकक स्थानी आपला अंक आला पाहिजे 2 किंवा 8 पैकी कुठलाही एक अंक आला पाहिजे। पुढे जाऊयात। या ठिकाणी मागील संख्या किती आहे 67। आता या 67च्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या किती आहे आपल्याला माहिती आहे 8चा वर्ग 64 आहे, म्हणजेच या ठिकाणी लिहा 64चं वर्गमूळ काढा, 64चं वर्गमूळ येतं 8। मग या ठिकाणी 8 आल्याच्या नंतर त्या संख्येच्या पुढील क्रमवार संख्या घ्या। 8च्या पुढील क्रमवार संख्या किती 9, यांचा करा गुणाकार, 8 9 किती आलं 72, किती आलं 72। आता आपण काय केलं होतं मित्रांनो, हे जे 72 आलेलं आहे तर या ठिकाणी 2 अंकी संख्या कोणती होती 67, ह्या दोन्हींची तुलना केली, ठीक आहे। मग या ठिकाणी 72 मोठे की 67 मोठे, तर 72 मोठे आहे। प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी हा जो गुणाकार आहे हा 67 पेक्षा मोठा आहे की लहान आहे, मोठा आहे। मग 67 ही संख्या लहान आहे की मोठी आहे, लहान। मग 67 ही संख्या लहान आली, म्हणून या ठिकाणी आपण कोणता अंक घेणार आहे 2 हे अंक घेणार आहे। मग या ठिकाणी मी 2 लिहिलं आणि पाठीमागचे या ठिकाणी काय आहे वर्गमूळ किती आहे 8 आलाय आपलं, म्हणजेच या ठिकाणी आपलं जे वर्गमूळ आहे ते वर्गमूळ किती आलं 82। 82चा वर्ग येतो 6724। विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्टेप रिवाइज करूयात। दिलेली संख्या 2 या ठिकाणी पहिल्या 2 अंकांचा गट करा, राहिलेले अंक किती असतील नो प्रॉब्लेम। पहिल्या या ठिकाणी जी संख्या आलेली आहे ती संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे तो अंक असणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या शोधा, त्यांचं वर्गमूळ या ठिकाणी लिहा दोन्ही। त्याच्यानंतर काय करायचं, राहिलेली संख्या त्याच्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या, नंतर त्याचं वर्गमूळ, नंतर त्याची क्रमवार संख्या यांचा गुणाकार, हा गुणाकार इथं मांडला। नंतर या ठिकाणी ही संख्या या गुणाकारापेक्षा लहान की मोठी, लहान असेल तर यातला लहान अंक घ्या, मोठा गुणाकाराला मोठी संख्या घ्या इथं मांडून टाका आणि हे वर्गमूळ त्याच्या पाठीमागे लिहा, म्हणजे या ठिकाणी आपलं काय तयार होईल वर्गमूळ तयार होईल। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी ही 4 अंकी संख्या आहे, मग 5 अंकी संख्या जर आली तर कसं करायचं, काही नाही सिंपल आहे, बिलकुल याच पद्धतीने करायचंय। घेऊयात त्याचं पण या ठिकाणी उदाहरण। हा मित्रांनो आपण आता या ठिकाणी 5 अंकी पूर्ण वर्ग संख्या घेतलेली आहे। या ठिकाणी 5 अंकी संख्येचं वर्गमूळ देखील याच पद्धतीने करावं लागतं। फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी इथं स्क्वेअर रूट काढताना 10 पर्यंतच्या संख्या आपण आलेल्या होत्या,
त्याच्यानंतर म्हणजे 10च्या नंतरच्या या ठिकाणी 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या संख्यांचे वर्ग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तरी या ठिकाणी काही अडचण नाही, आपण 30 पर्यंतचे वर्ग विद्यार्थी मित्रांनो पाठ करून ठेवा, आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण या ठिकाणी येणार नाही. पाहूयात या ठिकाणी उदाहरण काय करायचंय. 12,544. सुरुवातीचे 2 अंक, त्याचा एक गट तयार केला 2 डिजिटचा, किती आहे 44. एकक स्थानचा अंक सांगा किती आहे 4. एकक स्थानी 4 असणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या सांगा. या ठिकाणी 2चा वर्ग 4 आहे आणि 8चा वर्ग 64 आहे. म्हणजे ह्यांचं वर्गमूळ आलं, इथं आलं 8 आणि ह्याचं वर्गमूळ आलं 2. 2 किंवा 8 लिहून टाका बिंदास. पुढे चलूयात. या ठिकाणी आता काय करायचं आहे, मागील राहिलेली संख्या पहा किती अंकी आहे, 3 अंकी आहे. ठीक आहे. इथे वर्गमूळ काढताना विद्यार्थी मित्रांनो 2च गट तयार करायचे हे लक्षात घ्या. सुरुवातीचा पहिला गट मात्र 2 अंकी संख्येचाच करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. राहिलेली संख्या, राहिलेले अंक 3 अंक असतील या ठिकाणी किंवा 2 अंक असतील, जे काही असेल तो गट या ठिकाणी घ्यायचा आहे. आता मला सांगा 125 उरलेले आहेत. 125च्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या सांगा. 125च्या आपल्याला माहिती आहे 11चा वर्ग 121 आहे, म्हणून या ठिकाणी आपण 121 घेणार आहोत. पहा ना, या ठिकाणी इथं 11चा वर्ग या ठिकाणी नाहीये. तुम्ही 11चा वर्ग मी सांगितलं तुम्हाला की 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा. मग या ठिकाणी 121 हा 11चा काय आहे, वर्ग आहे. म्हणजेच 125 पेक्षा लहान असणारा पूर्ण वर्ग असणारी संख्या आहे. मग या ठिकाणी याचं वर्गमूळ किती आलं मित्रांनो, 11 आलं. किती आलं, 11. पहा आता त्यानंतर काय केलं आपण, याच्या पुढील क्रमवार संख्या किती, म्हणजे 11च्या नंतरची सांगा 12. त्यानंतर यांचा काय केला होता आपण, गुणाकार. 12 1 12, हातचा आला 1, 12 1 12 1 किती झाले 13. 132 हा आपला गुणाकार आला. मूळ संख्या किती आहे आपली 125. इथं आपण 125 लिहिलं. प्रश्न विचारायचा या ठिकाणी लक्षात घ्या. 125 हे या गुणाकारापेक्षा लहान आहेत की मोठे आहेत, लहान आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लहान अंक घ्यावा लागेल कोणता, 2. 8 घेता येणार नाही, कारण 125 याच्यापेक्षा कशा आहेत, लहान आहेत. जर या ठिकाणची संख्या मोठी आली असती तर आपण 8 घेतला असता. इथली संख्या लहान आली या 132 गुणाकारापेक्षा, म्हणून इथला आपण लहान अंक घेतला. म्हणजेच लहान अंक किती आहे 2. आणि या ठिकाणी वर्गमूळ किती आहे इथला 11. म्हणजेच या ठिकाणी आपलं वर्गमूळ स्क्वेअर रूट काय आलं, 12,544चं स्क्वेअर रूट आलं 112. ऐकणे या ठिकाणी सोपं. विद्यार्थी मित्रांनो 5 अंकी संख्या घाबरून जायचं कारण नाही, त्याच पद्धतीने या ठिकाणी सोडवायचं आहे. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमचं हे पक्क लक्षात राहील. पहा हे अजून एक उदाहरण. 15,876चं वर्गमूळ या ठिकाणी काढायचं आहे. 15,876चं वर्गमूळ किती, काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप. परत या ठिकाणी मी संख्या मांडली 15,876. सुरुवातीच्या 2 अंकांचा एक गट केला. राहिलेल्या अंकांनी जो गट तयार झाला तो 1 झाला. आता या ठिकाणी एकक स्थानचा अंक किती हे आपण पाहिलाय, किती आहे 6 आहे. मग या ठिकाणी काय करायचंय, 6 एकक स्थानी अंक असणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या शोधायच्या आहेत. कोणकोणत्या आहेत मित्रांनो, पहा या ठिकाणी किती आहे, इथं 16 आहे आणि परत या ठिकाणी किती आहे 36 आहे. पहा 36 16 ह्या 2 पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग काय करायचं, त्यांचं वर्गमूळ घ्यायचं. 16चं वर्गमूळ घेतलं 4 आणि नंतर या 6चं 36चं वर्गमूळ घेतलं आपण 6. म्हणजे या ठिकाणी या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 4 किंवा 6 यापैकी अंक निश्चित आहे. पुढे जाऊयात. आता ह्या दोन्हीपैकी एक अंक आपल्याला निश्चित करायचा आहे पुढच्या स्टेपनं. राहिलेली संख्या सांगा किती आहे 158. 158 जी आहे 158च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या सांगा. 158च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे सांगा. 158च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती येईल, 12चा वर्ग किती आहे सांगा. 12चा वर्ग आहे 144. 13चा वर्ग किती आहे, 13चा वर्ग 169 आहे. म्हणजे या ठिकाणी 12चा वर्ग या ठिकाणी येईल किती 144. 144 ही 158च्या अलीकडील काय आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. मग या ठिकाणी याचं वर्गमूळ सांगा किती आलं 12 आलं. किती आलं 12. मग 12च्या पुढील क्रमवार संख्या सांगा मित्रांनो किती आहे 13. नंतर या ठिकाणी या दोन्हींचा काय करा गुणाकार करा. 13 2 26. हातचं किती आले 2. 13 1 13 2 किती झाले 15. 156 हा गुणाकार आला.
पाठीमागे जाऊयात. आता या ठिकाणी आपली संख्या कोणती आहे? 158. लिहून टाका इथे 158. आपल्याला तुलना करायची आहे. मला सांगा 158 मोठे आहेत की लहान आहेत? या गुणाकारापेक्षा निश्चित मोठे आहेत. मग मोठे असेल तर आपण कोणता अंक घेणार मित्रांनो? मोठा अंक घेणार. 4 आणि 6 पैकी मोठा कोणता आहे? 6 आहे. मग या ठिकाणी 6 घेतला आणि पाठीमागचं वर्गमूळाचं या ठिकाणी आलेली संख्या कोणती आहे? 12 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे वर्गमुळात 15,876, याचं वर्गमूळ आलं 126. सोपं आहे. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो 4 अंकी संख्या असेल, 5 अंकी संख्या असेल, त्यांचं वर्गमूळ या पद्धतीने जर तुम्ही काढला, सराव केला तर अगदी सेकंदामध्ये तोंडी उत्तर तुम्ही काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी प्रश्न घ्या. पहिला प्रश्न आहे वर्गमुळात 16,129 बरोबर किती? दुसरा प्रश्न आहे वर्गमुळात 5,776 बरोबर किती? उत्तर या ट्रिकनं काढा, कमेंटमध्ये या ठिकाणी पाठवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि या ठिकाणी आमच्या चॅनलमध्ये दररोज नवनवीन घटक या ठिकाणी अभ्यासण्यासाठी, नवनवीन ट्रिक या ठिकाणी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.